अश्वमेध कॉम्प्लेक्स उपलब्ध जागा आहे 15x10 व 24x21 भव्य शोरूम किंवा कमर्शियल गाळे, 100x100 प्रशस्त ग्राउंड फ्लोर गोडाऊन, 50x15 मीटिंग व कॉन्फरन्स हॉल. तुमच्या व्यवसायासाठी परफेक्ट लोकेशन. स्पेशल ऑफर आहे, पहिले 2 महिने भाडे पूर्णपणे मोफत. अश्वमेध कॉम्प्लेक्स घेऊन आलेला आहे भव्य 3 मजली इमारत, 7500 स्क्वेअर फूटचं बांधकाम, खाली प्रशस्त गाळे आणि वर 2 BHK and 3 BHK फ्लॅट्स उपलब्ध. संपूर्ण बिल्डिंग एकाच ओनरला रेंटने द्यायची आहे. हॉस्पिटल, मेडिकल, शोरूम, औषध दुकान या सर्वांसाठी योग्य. बुकिंग सुरू आहे, आत्ताच संपर्क करा. आपल्या सर्वांच्या खूप छान प्रतिसादामुळे आता काही मोजकेच गाळे शिल्लक आहेत, तरी त्वरा करा आणि आजच संपर्क करा. मळणगाव येथे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याने आयुष्य संपविले. एका कर्तबगार शेतकऱ्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त. निसर्गाचा लहरीपणा व वाढत्या कर्जबाजारीपणामुळे हतबल झालेल्या मळणगाव तालुका कवठे महांकाळ येथील एका द्राक्ष बागायतदाराने आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रतापराव श्रीपतराव शिंदे वय 54 असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार प्रतापराव शिंदे यांची 3 एकर द्राक्ष बाग होती. गेल्या काही वर्षांपासून कोरोना संकट आणि त्यानंतर सातत्याने होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष शेती तोट्यात जात होती. बाग वाचविण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले, मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले. कर्जाचा वाढता डोंगर. शेतीसाठी त्यांनी विविध विकास सोसायट्या व बँकांकडून मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज घेतले होते. कर्जाचा आकडा 20 ते 25 लाखांच्या घरात गेल्याने व उत्पन्नाचा स्रोत थांबल्याने ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते. एका बँकेचे कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या बँकेकडून कर्ज घेण्याच्या विळख्यात ते अडकले होते. गावकऱ्यांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला, मात्र वाढत्या व्याजाच्या बोजामुळे त्यांनी अखेर टोकाचे पाऊल उचलले. कुटुंबाचा आधार हरपला. प्रतापराव शिंदे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचा मुलगा इचलकरंजी येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असून मुलगी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ गेल्याने शिंदे कुटुंब उघड्यावर पडले आहे. घटनेची माहिती मिळताच कवठे महांकाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठवून देण्यात आला आहे. एका कष्टाळू शेतकऱ्याने अशा प्रकारे आयुष्य संपविल्याने शेतकरी वर्गातून हळहळ व्यक्त होत असून शेती पुढील संकटाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क. खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ.